नमस्कार. आपण पाहत आहोत द अर्बन बिट्स. मी देवेंद्र शिरूरकर. सध्या आपण पाहतोय राज्यामध्ये काही घडामोडी घडत आहेत. पावसाळा नजदीक आलेला आहे. कोरोनाचं सावट थोडंसं हटतंय असं वाटतंय. आता त्यावरचा गोंधळ जो असेल तो असेल. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मराठा समाजाचं जे आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये फेटाळलं गेलं त्यावर डॅमेज कंट्रोल म्हणून इकॉनॉमिकल विकर सेक्शन च्या अंडरमध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊन मराठा समाजाचा क्षोभ शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि या पार्श्वभूमीवर आता राज्यभरामध्ये वेगवेगळ्या नेत्यांनी वेगवेगळी भूमिका घेतलेली दिसते. विनायक मेटे रस्त्यावर उतरून मोर्चे काढण्याच्या तयारीमध्ये आहेत, तर छत्रपती संभाजीराजे हे एक वेगळी राजकीय भूमिका घेऊन वेळीच ताकद दाखवून देऊ वगैरे असं बोलत आहेत. तत्पूर्वी आपण 3 दिवसापूर्वी बघितलं की नारायण राणे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन काहीतरी आरोप केलेत. म्हणजे हे आरोप प्रत्यारोप मोर्चे या सगळ्या भानगडीमध्ये आणि राज्य सरकारने दिलेल्या इकॉनॉमिकली विकर सेक्शनच्या अंडर मराठ्यांना दिलेलं आरक्षण या सगळ्याच पार्श्वभूमीवर नेमकं आता मराठा समाजाची दिशा काय आहे आणि कशा असणार आहे हे आरक्षण, या संदर्भामध्ये मराठा आरक्षण समन्वयक आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचे अभ्यासक श्री राजेंद्र दोर्वे पाटील जे आपल्यासोबत आहेत. आपण आता जाणून घेऊयात त्यांच्याकडूनच की हे नेमकं प्रकरण काय आहे आणि हे जे काही इकॉनॉमिकली विकर सेक्शनला जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण दिलेलं असताना मग हे आरक्षण मोर्चे आणि वादविवाद आणि आरोप प्रत्यारोप कशासाठी आहे. नमस्कार दोर्डे साहेब, द अर्बन बिट्समध्ये आपलं स्वागत आहे. इकॉनॉमिकली विकर सेक्शनमध्ये जर हे आरक्षण मिळणार असेल तर मग छत्रपती संभाजीराजे असतील, नारायण राणे असतील किंवा विनायक मेटे असतील, हे एकमेकावर आरोप प्रत्यारोप आणि मोर्चे या सगळ्याची तयारी का करतायत? धन्यवाद. आपण अर्बन बिट्स या चॅनलवर मला आज इथे बोलवलं त्याबद्दल. आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो की EWS खाली जे मराठा समाजाला रिझर्वेशन आत्ताच्या महाविकास आघाडी सरकारने डिक्लेअर केलेलं आहे त्याचं समर्थन महाराष्ट्रातील कुठल्याही मराठा नेत्याने केलेलं नाही आहे. पहिली गोष्ट, कारण EWS रिझर्वेशन हे जे 50% रिझर्वेशनची कॅप आहे त्याच्या पलीकडे पूर्ण देशामध्ये जो सुवर्ण समाज आहे त्याच्यामधला जो आर्थिक दुर्बल घटक आहे, जो इकॉनॉमिकली विकल आहे, तो मला कुठलाही असो, मराठा असो, जैन असो, ब्राह्मण असो, मुस्लिम असो, कुठलाही समाज असो, जो इकॉनॉमिकली विकल पण ज्याला आत्तापर्यंत रिझर्वेशनचा फायदा मिळालेला नाही आहे आणि जो आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे, अशा लोकांसाठी हा 10% कॅप केंद्र सरकारने जानेवारी 2019मध्ये लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये मंजूर केलेला आहे. आता महाराष्ट्र सरकार जे सांगतं आहे की मराठ्यांना आम्ही EWSमध्ये देऊ, ते आरक्षण कोर्टामध्ये चॅलेंज होऊ शकतं. तशा पद्धतीचं आरक्षण देता येत नाही. ही टेम्पररी मलमपट्टी आहे. अशा मलमपट्टीवर कुठलंही काम होत नाही. कारण मराठ्यांना जर तुम्ही आर्थिक दुर्बल घटकामध्ये EWSमध्ये रिझर्वेशन देत असाल तर बाकीचे लोक पण उद्या कोर्टात जाणार. 10% मराठ्यांना कसं देऊ शकता तुम्ही? आणि समजा तुम्ही ठरवलं की आम्ही 5% देऊ, तर 5%ला बेसिस काय? बाकीचा अख्खा समाज आहे ना महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये. हा महाराष्ट्राचा प्रश्न नाही, हा देशाचा प्रश्न आहे. म्हणून मी राज्यकर्त्यांना सांगू इच्छितो की 10% आरक्षण हे केवळ मराठा समाजासाठी देता येत नाही. हा पहिला भाग. दुसरा भाग, हे जे आरक्षण आहे 10% EWSचं पार्लमेंटमध्ये जानेवारी 2019मध्ये जो कायदा पास केला आणि ज्याचं बिल पास केलं आणि घटनेत याच्यात कायद्यामध्ये रूपांतर झालं, तो जो कायदा आहे तो ऑलरेडी गुजरातनी त्यानंतर 1 महिन्यामध्ये इम्प्लिमेंट केला. पण गुजरातने काय केलं? गुजरातने एक क्रायटेरिया फिक्स करून दिला. सेंट्रल गव्हर्नमेंटचं म्हणणं असं होतं की ज्याला इकॉनॉमिकली विकर सेक्शनचा लाभ घ्यायचा असेल तो खरोखर गरीब पाहिजे. मग गरिबीचे क्रायटेरिया काय? की त्याच्याकडे 5 एकरपेक्षा कमी जमीन असावी, त्याचा शहरामध्ये 1000 स्क्वेअर फूटपेक्षा कमी एरियाचा फ्लॅट असावा, नगरपालिका किंवा नगरपंचायतमध्ये 200 स्क्वेअर यार्डपेक्षा कमी त्याच्याकडे क्षेत्र असावं आणि तो 8 लाख इन्कमच्या खाली, त्याचं वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या आत असावं. आता गुजरातने काय केलं? गुजरातने सांगितलं आम्ही हे सगळे कॅप उडवून टाकणार. आम्हाला त्या फ्लॅट किंवा तुमचे प्लॉट्स नगरपालिका नंबर याच्याशी काही देणं घेणं नाही. आम्ही ज्या माणसाचं उत्पन्न 8 लाखाच्या आत आहे त्याला आम्ही EWS रिझर्वेशन देणार. त्याचा फ्लॅट किंवा त्याचा प्लॉट हा क्रायटेरिया आम्ही लावणार नाही. दुसरी गोष्ट गुजरातने काय केली? जो 1978 नंतर गुजरातमध्ये आलेला आहे, स्ट्राईक झालेला आहे, त्याला त्यांनी ती कॅप दिली. आता ह्या EWSमध्ये मी तुम्हाला फक्त गुजरातचं उदाहरण देतो. सेम टाईप तामिळनाडूमध्ये झालं, सेम आंध्र प्रदेशमध्ये झालं. तामिळनाडूमध्ये DMK सरकार, तत्कालीन DMK सरकारने इमिजिएटली हायकोर्टमध्ये, मद्रास हायकोर्टमध्ये चॅलेंज केलं.
चंद्रबाबू नायडूंनी त्यांचं ज्या वेळेला इलेक्शन होतं 2019मधलं विधानसभेचं, त्याच्या आधी आंध्र प्रदेशमध्ये कापू समाज, जसा मराठा समाज आहे तसा हा मोठा समाज आहे आंध्र प्रदेशमधला कापू, त्यांना 10% EWS मधलं 5% EWSचा कोटा दिला. तो पण कोर्टामध्ये चॅलेंज झाला. त्यामुळं इकॉनॉमिकली विकल सेक्शन्स ऑफ द सोसायटीमध्ये मराठा समाज जरी बसत असला किंवा बसत नसला तरी एका स्पेसिफिक समाजाला आपल्याला हे आरक्षण देता येत नाही. मग आता सध्या त्याची काय प्रावधानं आहेत, नेमकी त्याची प्रावधानं काय आहेत की महाराष्ट्र सरकारने जे काही इकॉनॉमिकली विकर सेक्शनला म्हणून जे आरक्षण दिले त्याची प्रावधानं काय आहेत नेमकी, ते किती टक्के कोणाकोणाला कसं काय बसू शकतं, काय आहे त्याची प्रक्रिया, काय आहे सगळी? 10% महाराष्ट्र गव्हर्नमेंटला कुठलाही अधिकार नाही की यांना 2% द्या, यांना 4% द्या, यांना 5% द्या, अशी कुठली प्रोव्हिजन कायद्यामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट ते देऊ शकत नाही. ही टेम्पररी मलमपट्टी आहे. म्हणजे तशी काही होऊ शकत नाही, तसं होऊ शकत नाही. सगळं इमिजिएटली कोर्टमध्ये कोणी चॅलेंज करू शकतं. उलटं उदाहरण घ्या, 10%च्या ऐवजी समजा XYZ समाजाला 5% दिलं आणि दुसरा जो समाज आहे की ज्याला फक्त 1% दिलं, तो इमिजिएटली कोर्टामध्ये जाणार. कारण याचा बेसिक सोल क्रायटेरिया असा आहे की तो इकॉनॉमिकली विकर आहे. आमचं म्हणणं असं आहे की आम्ही सोशली, एज्युकेशनली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहोत. जसं शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला 15 आणि 7.5% भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आणि त्यानंतर 90-91 पासून OBCंना दिलं, तसं मराठा समाज हा पण बॅकवर्डच आहे. म्हणून वी आर आस्किंग SCBC. आमचा क्रायटेरियाच तो आहे. म्हणजे तुम्हाला कायमस्वरूपी टिकणारा असं आरक्षण? हो, हे टेम्पररी समाजासाठी अगदी बरोबर. टेम्पररी मलमपट्टी काही कामाची नाही, हे फक्त थोडे दिवस चालणार, लोकांना शांत करणार या पॉलिटिकल पार्टीज. आणि त्याच्यामध्ये काही उलट मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की महाराष्ट्रातल्या सगळ्या पॉलिटिकल पार्टीजमध्ये आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी म्हटलं की विनायक मेटेंचा मोर्चा आहे, नारायण राणेंचं परवा प्रेस झाली, छत्रपती संभाजीराजेंचं ट्विट आलं. पण मी असं आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो, हे सगळ्यांनी आहे ना आता एका प्लॅटफॉर्मवर या, मुंबईला या, कोल्हापूरला या, पुण्याला या, कुठेही एखादी गोलमेज परिषद घ्या, पण त्याच्यात सगळे पॉलिटिकल पार्टीज घ्या. नुसतं मराठा समाजाचे प्रतिनिधी घेऊ नका. आणि लेट ऑल पॉलिटिकल पार्टीज कम, काँग्रेस, NCP, मनसे, शिवसेना, BJP, सर्वांनी आपली भूमिका मांडावी की आपल्या नेमकं काय करायला पाहिजे. कर्टनच्या मागे राहायचं आणि प्रत्येकाने वेगळा शो करायचा, याच्यामध्ये 100% मराठा समाज हा तळागाळाला चाललेला आहे. यांनी याचं ध्यान करून, यांनी याचं भान ठेवून मराठा समाजाची व्यथा जी आहे, मागच्या डिबेटला पण बोललो, एस्पेशली मराठवाड्यातली, पश्चिम महाराष्ट्रातली आणि उत्तर महाराष्ट्रातली ही प्रचंड आहे. त्याच्यामध्ये कायमस्वरूपी तोडगा काढा, तर याच्यातनं मार्ग निघेल. EWS हा त्यातला तोडगा होऊ शकत नाही. एकीकडे तुम्ही असं सांगताय की राज्य सरकारनं जे काही आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग काढून त्या प्रवर्गामध्ये जेवढे काही वर्ग बसतील त्याच्यामध्ये एक आरक्षण, त्याच्यामधला एक हक्क म्हणून मराठा समाजाला दिले, जे तुम्ही आता म्हणताय की त्याचा ती बरोबरची मलमपट्टी आहे. पण मग आता ते जर मान्य नसेल तर मग एकीकडं मराठा समाजाचे वेगवेगळे नेते वेगवेगळे काहीतरी स्टेटमेंट करतायत. आज विनायक मेटे मोर्चा काढण्याची तयारी दाखवत आहेत. ते एकीकडे छत्रपती संभाजीराजे म्हणतायत की मी योग्य वेळ आली तर ताकद दाखवून देऊ. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी जी बाळासाहेब आंबेडकरांची भेट घेतली, प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली, कदाचित मग हा प्रश्न सोडवण्यासाठी काही दीर्घकालीन लढाईची वगैरे तयारी चालू आहे का? कारण दलित समाज, मराठा समाज आणि OBC समाज असं तिघांचं मिळून एकत्रित काही समीकरण करण्याचा त्यांचा हेतू आहे का? काय नेमकं हे? मागच्या आठवड्यामध्ये मला वाटतं रविवारी छत्रपती संभाजीराजांनी पुण्यामध्ये प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. प्रकाश आंबेडकर पण या दलित समाजाचे फार मोठे नेते आहेत, राष्ट्रीय पातळीवरचे. आणि छत्रपती संभाजीराजे तर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि शाहू महाराजांचे वंशज आहेत. आणि दोघांबद्दल आम्हाला नित्यंत आदर आहे, अभिमान आहे. छत्रपती संभाजीराजांनी ती जी भेट जी घेतली त्याच्या मागे पॉलिटिकली त्यांना महाराष्ट्रातला बहुजन समाज एकत्र करायचा आहे हे त्यातनं दिसून येतं. आणि छत्रपतींना तुम्ही आता जे म्हटलं की ताकद दाखवू वगैरे, आज असं झालं की जो तरुण मराठा आहे, बरं का, मी तुम्हाला सीझन कॅम्पेनर्स नाही म्हणत, तरुण मराठा हा बऱ्याच प्रमाणात छत्रपती संभाजी महाराजांच्या उभं राहिलेला आहे. आणि छत्रपती संभाजीराजे जे निर्णय घेतील त्याबरोबर बऱ्यापैकी लोक त्यांच्याबरोबर राहतील, कारण त्यांची पार्टी क्लीन आहे, छत्रपतींचे वंशज आहेत आणि त्यांना मराठा समाजाबद्दल पूर्वीपासून तळमळ आहे. ते करत असताना ते कुठल्याही दुसऱ्या समाजाबद्दल कधी काही वाईट बोलत नाही, हा त्यातला सर्वात चांगला भाग आहे. नारायण राणेंचा जर तुम्ही विचार केला तर नारायण राणेंचं पण मराठा समाजासाठी फार मोठं कॉन्ट्रीब्युशन हे नाकारता येत नाही. चारही पॉलिटिकल पार्टीजमध्ये नारायण राणे हे एकमेव नेते असे आहेत की ज्यांनी मराठा समाजाच्या विरोधात असू, सत्तेत असू किंवा नसो, त्यांनी पूर्णपणे मराठा समाजाच्या बाजूनीच ह्या लढ्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि छत्रपती संभाजीराजेंचं
2007 त्यांनी महाराष्ट्राचे दौरे सुरू केलेत आणि नंतर ते 2015मध्ये राज्यसभेवर पण गेले आणि त्यांनी बऱ्यापैकी मराठा समाजाचं मोबिलायझेशन केलेलं आहे. दोन्ही मोठ्या नेत्यांना छत्रपती संभाजीराजे असतील, नारायण राणे असतील, भाजपचे काही नेते असतील, NCPचे, काँग्रेसचे, सर्वांना मी विनंती करतो की आता तुम्ही एकत्र या आणि हा गोरगरीब मराठ्यांचा जो खरोखर बॅकवर्ड आहे तुम्ही त्याचा प्रश्न एकदाचा निकाली लावा. कारण त्यांचा आता इतक्या वाईट परिस्थितीमध्ये चाललेले आहेत. तुम्हाला एक उदाहरण देतो. 2016ला जे मोर्चे सुरू झाले आणि 17ला संपले, त्यानंतर काही 50 तरुणांनी आत्महत्या केल्या मराठ्याच्या आरक्षणासाठी. त्या वेळेला त्या पर्टिक्युलर टाईमला मराठवाड्यामध्ये काही जाळपोळ झाली, काही बसेस जाळल्या गेल्या, काही गाड्या जाळल्या गेल्या आणि पोलिसांनी काही तरुणांवर, जालना जिल्हा असेल, हिंगोली जिल्हा असेल, उस्मानाबाद जिल्हा असेल, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. CCTVमध्ये त्यांना जे मुलं दिसले त्यांच्यावर त्यांनी 300-700 गुन्हे दाखल केले. 1-1, 2-2 वर्ष ते मुलं फरार होते. अरे त्यांना न्याय देणार कसा? त्यांनी काय गुन्हा केला आहे? तुम्ही बसवर दगड फेकतं 100 आजपर्यंत प्रत्येक पॉलिटिकल पार्टींनी केलेली आहे. असा एकही राजकीय पक्ष नाही की ज्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनांमध्ये कधी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दगडफेक केलेली नाही. आणि तुम्ही ह्या मुलांवर एवढा अन्याय का करा? त्यांचे गुन्हे पहिले माफी घ्या. भाजप सरकारने सांगितलं होतं की आम्ही गुन्हे माफी घेऊ. भाजप सरकारने काही लोकांचे गुन्हे मागे घेतले, काही लोकांचे घेतले नाही. अरे आमचा तो बिचारा जालन्याचा आमचा बांधव आहे, उस्मानाबादचा आहे, धुळ्याचा आहे, त्या बिचाऱ्याने काय बसवर दगड मारला म्हणून पाप आहे का? तुम्ही त्याला शिक्षा जरूर करा. कायद्याच्या पुढे कोणी नाही आहे, पण त्याच्यावर एवढे मोठे गुन्हे लावायचे? तो काय दरोडेखोर आहे का? तो काय चोर आहे का? असं महाराष्ट्र शासनाने याच्यामध्ये गांभीर्याने लक्ष घेऊ. त्या मुलांचं एज्युकेशनल करिअर याच्यामुळे बर्बाद झालेलं आहे. नाही, पण मग ह्या संदर्भात मराठा समाजाचे नेते म्हणून घेणारे जी कोणी मंडळी आहेत किंवा मराठा समाजाचे नेते आहेत, त्यांनी काही पुढाकार घेऊन आक्रमकपणाने काही भूमिका घेतली नाही का? की पाठपुरावा केला नाही का? की सरकार कोणाचं येऊ, भाजपचं येऊ, शिवसेनेचं येऊ किंवा महाविकास आघाडीचं आत्ताचं सरकार असो, त्यांच्याकडे काही पाठपुरावा केलेला नाही का? की हे गुन्हे मागे घ्या, त्यांचे करिअर खराब होईल अशा पद्धतीची शिक्षा त्यांना करू नका. पाठपुरावा जरूर केला होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना फडणवीस साहेबांकडे आम्ही सर्व लोक गेलो होतो, 3 वेळेला गेलो होतो. त्यांनी सांगितलं की जे मुलं CCTVमध्ये दिसत नाही त्यांचे गुन्हे आम्ही मागे घेणार, जे CCTV त्यांचे गुन्हे आम्ही कालांतराने मागे घेऊ. त्यांनी त्याच्यावर प्रक्रिया पण सुरू केली होती, नाही असं नाही. पण नंतर गव्हर्नमेंट चेंज झालं. 2019ला हे गव्हर्नमेंट आलं आणि दुर्दैवाने म्हणा काय असेल 2020च्या मार्चपासून हा कोरोनाचं महायुद्ध सुरू झालं सर्व जगामध्ये. त्यामुळे थोडंसं आमचा फॉलोअप पण कमी पडला. पण मी गव्हर्नमेंटला विनंती करतो की तुम्ही याच्यामध्ये दखल द्यावी. त्याचं एक ज्वलंत उदाहरण तुम्हाला सांगतो. मी मागच्या वेळेला तुम्हाला काही मुलामुलींचे प्रश्न सांगितले. परवा औरंगाबादला ज्यावेळेला छत्रपती संभाजीराजे गेले त्यावेळेला त्यांना भेटायला 20-25 वकील गेले आणि 20-25 तरुण गेले. सगळे इंजिनियर होते. तुम्ही बिलीव्ह करणार नाही, त्याच्यातले 3 MA PhD होते. आणि PhDचा मुलगा काय करत होता त्यावेळेला संभाजीराजेंनी विचारलं, अरे बाबा कशात PhD केली? त्यांनी सांगितलं XYZ. काय करतो? म्हणे मी फळभाज्या आणि आंबे विकतो म्हणे हातगाडीवर. ही अशी व्यथा आहे. PhD झालेला माणूस ज्याला अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीमध्ये त्याच्याकडे पैसे नाही, जर त्याला स्कॉलरशिप मिळाली तो कदाचित जाऊ शकतो परदेशामध्ये, अजून रिसर्च करू शकतो. तो औरंगाबादच्या मोहल्ल्यामध्ये स्ट्रीट्सवर याच्यावर तो हातगाडीवर फळभाज्या आणि आंबे विकतोय. तर त्यामुळे गुन्ह्यांचा जो विषय आहे त्याचा फॉलोअप आमचा चालूच आहे. मागच्या गव्हर्नमेंटनी काही प्रमाणात केला आणि काही प्रमाणात त्यावेळेला त्यांनी करावा अशी आमची इच्छा आहे. हे ठीक आहे की म्हणजे हे अशा पद्धतीचं त्यांचं करिअर खराब होईल असे गुन्हे होता कामा नयेत. प्लस त्यांच्याकडे क्वालिटी असून एज्युकेशन असून सुद्धा त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. म्हणजे मराठा समाजाच्या व्यथा आणि परिस्थितीबद्दल कोणालाच काही म्हणजे वावगं वाटून घेण्याचं कारण नाही. ती वस्तुस्थिती आहे, त्यावर मार्ग निघालाच पाहिजे. पण मग आत्ता काय नेमकं करणार आहे? नेमकं आत्ता 3 पक्षांचं सरकार आहे. एकीकडं संभाजीराजांची राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्य होते, त्यांची ती टर्म संपत आली. आत्ता ते त्या दृष्टिकोनातून काही पुढच्या हालचाली करतायत का? आणि त्या जर हालचाली करत असतील तर एकूण त्यांची पुढची भूमिका काय असणार आहे? आणि ह्याच्यानी खरंच मग आता इकॉनॉमिकली विकर सेक्शनला जे आरक्षण दिले ते तुम्ही म्हणताय की कुच कमी आहे. नेते मंडळी तरी काही एकत्रित येताना दिसत नाहीत. कुणी काहीतरी मोर्चा काढतोय, कुणी काहीतरी वेगळ्याच व्यासपीठावर बोलतोय, कुणी एकमेकांवर उणीधुणी काढण्याचा प्रयत्न करतोय. ह्या सगळ्यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा अजूनही भरकटत राहील की काय, असं मला थेट विचारायचं. नाही, आता जोपर्यंत याच्यामध्ये पॉलिटिकल कन्सेन्सस होत नाही आणि राजकीय इच्छाशक्ती एकत्र येत नाही तोपर्यंत हा विषय असाच प्रलंबित राहील असं आज तरी दिसतंय. कारण OBC समाज आणि शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब यांचं जे आरक्षण आहे त्याच्या पलीकडे जाऊन EWSचं आरक्षण आणि मराठ्यांचं कसं टिकवायचं
याच्यामध्ये प्रेसिडेंट ऑफ इंडिया, पार्लमेंट आणि ज्युडिशरी, सुप्रीम कोर्ट यांच्या याच्यामध्येच हा विषय राहील. हा स्टेटच्या बाहेरचा विषय गेलेला आहे आज असं तरी वाटतं, कारण 102 घटना जी अमेंडमेंट जी केली त्याच्यामध्ये स्टेटचे पॉवर्स काढून टाकलेले आहेत. आणि आपल्या माध्यमातून मी एक सांगू इच्छितो की आम्ही हे जे आरक्षण मागतोय ना, हे आमच्यासाठी मागत नाही. वी आर ऑलरेडी इन हाय इन्कम ग्रुप. आम्हाला हे गोरगरीब मराठा समाज आहे, मुलं मुली त्यांच्या शिक्षणाच्या आणि त्यांच्यासाठी मागतोय. आणि एवढंही आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेतला आहे पूर्वी, भला तो कुठल्याही समाजाचा असो, त्यांनी 1-1, 2-2, 3-3 जनरेशन घेतला ना, आता तो एका लेवलला जाऊन पोहोचला ना, त्यांनी पण ते आरक्षण आता गिवअप करावं. ओबीसी समाजाचा असो किंवा शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचा असो. आज तुम्ही विचार करा, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब असो, ओबीसी असो किंवा ज्यांना कोणाला रिझर्वेशन मिळाले, यांच्या ज्यांना रिझर्वेशनचे फायदे मिळाले त्या फॅमिलीज आज फार पुढे निघून गेला. पण त्यातलाच एक जो मागासलेला माणूस आहे त्याला त्यांनी आरक्षणाचा लाभ द्यावा. फक्त मी मराठ्यांपुरतं बोलत नाही, मी जनरल बोलतोय. ज्यांनी फायदा घेतला तो फायदा त्यांचा आता गव्हर्नमेंटनी बंद करावा किंवा त्यांनीहून बंद करावा. आणि त्यांना जर तो त्यांनी जर बंद केला नाही तर त्या समाजामध्ये मराठा समाजासारखीच दरी पडेल. मागच्या वेळेला तुम्ही हाच प्रश्न मला विचारला होता की काही ठराविक मराठा नेते फार उच्च पदावर आहेत आणि काही एकदम रसातळात आहेत. ते बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते. तसंच इतर समाजामध्ये आहे. इतर समाजाने पण आता बाकीच्या समाजांना पण त्यांचा त्या आरक्षणाचा लाभ द्यावा. आणि मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय जर तुम्ही विचारला तर त्याच्यामध्ये पॉलिटिकल इंटरफेरन्स आणि पॉलिटिकल गेट टुगेदर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यातनं मार्ग निघत नाही. सर्वांनी केंद्र सरकारकडे जावं, पंतप्रधानांना भेटावं, राष्ट्रपतींना भेटावं. गव्हर्नरकडे जे लेटर परवा छत्रपती संभाजीराजे जे बोलले ते गव्हर्नरने प्रेसिडेंटकडे पाठवून त्या ज्या 342 जी काही कुठली घटना दुरुस्ती आहे त्याच्यामध्ये ते टाकावं, तरच हे आरक्षण टिकेल. अन्यथा हे आरक्षण आणि EWS ही टेम्पररी मलमपट्टी आहे, याच्यातनं काही साध्य होणार नाही. ओके, पण आता तुम्ही जसं म्हणालात की आता राज्य सरकारांना काही स्टे राहिलेलं नाही आहे. जर आरक्षणाची लढाई आपल्याला पुढे न्यायची असेल आणि मराठा समाजाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर राज्य सरकारला फारसं काही त्याच्यामध्ये सहभाग राहिलेला नाही. आणि हा विषय आता केंद्र सरकारच्या अखत्यारीत गेलेला आहे. केंद्रामध्ये सध्या भाजपचं सरकार आहे, बहुमताचं सरकार आहे, स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे मोदी सरकारला. मोदी सरकार किंवा भाजप याच्यासाठी काही पुढाकार घेईल का असं तुम्हाला वाटतंय साधारणतः? सर्वच महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांनी भाजपसहित हा जर प्रश्न पुढे नेला तर होईल. भाजपने जर तो पुढे नेला तर बाकीचे लोक कदाचित अंतर्गत विरोध पण करू शकतात. सर्वांनी एकत्र येऊन जर केला तर ह्या विषयामध्ये नक्की मार्ग निघू शकतो. कारण हा विषय आता 69% तामिळनाडूचं आहे तसं टिकून आहे. आता तामिळनाडूचं आत्ताचं स्टेटमेंट मी तुम्हाला दाखवलं की तामिळनाडू म्हणतं की आम्हाला 10% आरक्षणाला आम्ही चॅलेंज करतो. वी आर हॅपी विथ 69. तामिळनाडूचं टिकून राहिलं, महाराष्ट्राचं मराठा समाजाचं उडालं. आता उद्या त्यांचं पण काय होईल भविष्यामध्ये सुप्रीम कोर्ट आहे आपल्याला माहिती नाही त्यांचं काय स्टँड आहे. आणि आज जे महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची जी व्यथा आहे ना, ही सगळ्या पॉलिटिकल पार्टीजला माहिती आहे, कोणाला माहीत नाही असं नाही आहे. सगळ्या पॉलिटिकल पार्टीजला टोटल ग्रामीण भागातलं मराठ्यांचं सगळं इक्वेशन माहिती आहे. तरी पण तुम्ही म्हणता की ते विरोध करतील. भाजपने जर हा मुद्दा लावून धरला, भाजपने जर हे धाडस दाखवलं, राजकीय इच्छाशक्ती दाखवली, कारण केंद्रामध्ये भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे, तुमचं असं म्हणणं आहे की मग बाकीचे इतर पक्ष भाजपच्या ह्या मूलला विरोध करतील असं वाटतं? विरोध करतील असं नाही, पण त्यांनी विरोध करू नये. त्यांनी भाजपबरोबर जावं, पंतप्रधानांना भेटावं आणि यातनं मार्ग काढावा. सर्वांनी गेट टुगेदरमध्ये गेलं पाहिजे, सर्वांनी एकत्र गेलं पाहिजे. आज गव्हर्नर साहेबांनी यांनी जरी प्रेसिडेंट ऑफ इंडियाकडे जरी ते पाठवलं ना, तरी देखील आपल्याला त्याच्यामध्ये महाराष्ट्राची राजकीय इच्छाशक्ती एकदम प्रबळ पाहिजे, तरच हे मराठा समाजाचं आरक्षण टिकेल. आणि छत्रपती संभाजीराजे असतील, नारायण राणे असतील किंवा इतर समाजाचे कुणी मोठे नेते असतील जे आज मोर्चाच्या माध्यमातून लोकांच्या माध्यमातून समाजासमोर येत आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण तयार करताय मराठा समाज आणि बहुजन समाजासाठी, ते निश्चित स्वागतात आहे. आपल्याला खेळीमेळीने एकत्रित राहायचं आहे, महाराष्ट्रात राहायचं आहे. गोविंदांनीच हा महाराष्ट्र आजपर्यंत मोठा झालेला आहे आणि भविष्यामध्ये आम्हाला तेच करायचं आहे. पण त्याच्यासाठी सर्वांनी एकत्र येणं हा फार मोठी काळाची गरज आहे. विनायक मेटे आता प्रत्यक्ष संघर्षाच्या भूमिकेमध्ये आहेत, तर छत्रपती संभाजीराजे धोरणात्मक काहीतरी राजकीय भूमिका घेत आहेत आणि नारायण राणे ह्या दोघांवर टीका करतायत. ह्या सगळ्या तीन नेत्यांच्या 3 वेगवेगळ्या भूमिकांबद्दल मराठा समाजाला नेमकं काय वाटतंय? मराठा समाज नेमका कुठे आहे, कोणाच्या पाठीमागे जाईल असं वाटतंय? नाही, ॲक्च्युली काय, महाराष्ट्रामध्ये हा 27 ते 32% मराठा समाज आहे. हा फार मोठा समाज आहे, हा कुठल्या एका नेत्यामागे जाऊ शकत नाही. सगळे विखुरलेलं आहे आणि ज्या त्या डिस्ट्रिक्टमध्ये म्हणा किंवा त्या प्रॉव्हिन्समध्ये प्रत्येकाचं एक थोडंसं वर्चस्व असतं. परंतु जर नवीन फ्रेश चेहरा जर म्हटला
की ज्याच्याकडनं आपल्याला काहीतरी होप्स दिसत आहे महाराष्ट्रामध्ये, तर ते म्हणजे छत्रपती संभाजीराजे. पॉलिटिकली जर तुम्ही विचार केला तर लोकांना नारायण राणेंवर निश्चित विश्वास आहे, बाकीच्या कुठल्या लीडरपेक्षा. हे होते राजेंद्र दोरडे पाटील, ज्यांच्याशी आता आपण संवाद साधला. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मराठा समाजातले वेगवेगळे नेते विखुरलेले असले, मराठा समाज वेगवेगळ्या नेत्यांच्या पाठीमागे विखुरलेला असला तरी पण छत्रपती संभाजीराजे हा त्यातल्या त्यात त्यांच्यासाठी आश्वासक चेहरा आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आता भाजपकडं स्पष्ट बहुमत आहे, भाजपकडे केंद्रामध्ये स्पष्ट बहुमत आहे आणि भाजपने जर राजकीय इच्छाशक्ती दाखवली तर हा आरक्षणाचा प्रश्न केंद्रीय पातळीवर सुटू शकतो. कॅमेरामॅन मुकुंद कदमसह देवेंद्र शिरूरकर, दारबन बेट्स.